नमस्कार, मी राकेश देशमुख. आता मी कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे या परिसरातील जो पार्ट उभा आहे आणि हा जर बघाल तर आपण तर तिसऱ्या मजल्यावर एसीचा जो शॉर्ट सर्किट झालेला आहे आणि ब्लास्ट झालेला आहे. त्यानंतर कर्जत पोलीस दल आलेला आहे, अग्निशामक दलाची या ठिकाणी गाडी आलेली आहे. तर अग्निशामक दलाचे जे कर्मचारी आहेत ते पण जर बघाल तर ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवासी असतील, नागरिक असतील जमा झालेले आहेत. या ठिकाणी स्थानिक नगरसेवक अशोकजी राऊत आहेत, हे सुद्धा या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. अध्यक्ष मॅडम हे आलेले आहेत आणि त्या इकडे कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष मॅडम पुष्पाताई दगडे ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. मॅडम काय झालं इथं, काय आग लागलेली. समजलं आम्हाला. त्यानंतर ताबडतोब आम्ही फोन केला फायर ब्रिगेडला. फायर ब्रिगेड यायला जरा वेळ लागला कारण ट्रॅफिक असल्यामुळे. आम्ही यायच्या आधी लोकांनी सहकार्य केलं भरपूर. त्यांनी ते आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणाला काही इजा वगैरे बिलकुल इजा वगैरे. या ठिकाणी स्थानिक रहिवासी सचिन चव्हाण आहेत. आमच्या आधी होती. यांच्या सहकार्याने आम्ही यायच्या आधी सगळी आग त्यांनी ह्याच्यात आणलेली आहे, आटोक्यात आणलेली आहे. तिथल्या घरातल्या लोकांना त्यांनी भरपूर म्हणजे सहकार्य केलेलं आहे. अच्छा, ओके. काय नाव तुमचं? सुनील कदम. अच्छा, तुमच्या बाजूलाच झालं. कसं किती वाजता झालं साधारण? कल्पना नाही, मला आता फोन आला तेव्हा आलो. हो काय? त्या लोकांना फोन केला, त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येतो. समोर जर बघाल तर एसीचा तो ब्लास्ट झालेला आहे आणि पूर्ण इथे गरमी निर्माण झालेली आहे. आणि संपूर्ण बघा यांचं बेडची हालत बघा काय झालेली आहे. परिस्थिती जी रूम आहे ती पूर्णपणे खराब झालेली आहे. बघा तुम्ही कशा पद्धतीने ब्लास्ट होतं हे बघा. ही परिस्थिती बघा काय झालेली आहे. सगळ्या वायरी अस्तव्यस्त तुटलेल्या आहेत. बघा खूपच त्यांचं नुकसान झालेलं आहे, आर्थिक नुकसान झालेलं आहे. काय नाव तुमचं? जगदीश परदेशी. काय कसं किती वाजता झालं आहे? हे साधारणतः आता एक तासाभरापूर्वी झालं आहे. हां, कोणी घरात नव्हतं, लॉक करून खाली गेलेले होते. अच्छा. हां, अचानक आग लागलेली आहे. बापरे, घरात कोणीच नव्हतं. काय समजायला मार्गच नाही का कशामुळे लागली होती. तो एसी बंद होता, काही दिवसापासून बंद आहे तो. हां, शॉर्ट सर्किटला म्हणता येईल तर ट्रिप झालेलं नाही कुठलंच. म्हणजे काय, एक सुटकेस होती, त्याच्यामध्ये सोनं नाणं वगैरे होतं. ती पूर्ण जळून खाक झालेली आहे. पूर्ण जळून खाक झालेली आहे. हां, बेडची अवस्था तर तुम्ही पाहतच आहात. त्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू होत्या, सोनं नाणं होतं, जळून खाक झालेलं, नष्ट झालेलं आहे. नष्ट हा त्यांचा बेडरूम बेडची गादी वगैरे पूर्ण जळून गेली. बेड जळाला होता. त्यांचं आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. या पद्धती परिस्थिती बघा काय झालेली आहे. काचा वगैरे पूर्ण तुटल्यात, खिडकीच्या काचा इथे पडलेल्या आहेत पूर्ण. एसी पूर्ण बघा काय हालत आहे. जगदीश शेजारी बाजाऱ्यांनी भरपूर. शेजारा पाजारांनी खरोखर म्हणजे पाल गार्डनचे रहिवासी जेवढे आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद खरोखर. कारण त्यांनी तत्परता दाखवली जी. आणि म्हणजे आम्ही घरची लोक येण्याच्या अगोदर त्यांनी येऊन ही मदत केलेली आहे. बंद होती. हो, जीवितहानी झालेली आहे. सगळ्या पोरांनी खूप मदत केलेली आहे. म्हणजे धन्यवाद देतो, कारण का ही मोठी घटना घडली असती. हो ना, ती कुठेतरी हे झाली. आता आज शेजारी पाजारी पण आग लागू शकली असती. याच्यामुळं आर्थिक तर त्यांची नुकसान झालेलंच आहे. अशा पद्धतीने संपूर्ण घराचं त्यांचं नुकसान झालेलं आहे. भाऊ मोड़ा फिर 2-3 मोड़ा लगे सके हमने पानी लिया अंदर नहीं घोल पे हमने नाक बांधो. एखादा व्यक्ती सगळं आपलं वैभव गोळा करतो, परंतु क्षणामध्ये होताचं नव्हतं होतं अशी परिस्थिती निर्माण होते. आर्थिक नुकसान प्रचंड झालेलं आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही आहे. बघा ही गादी बघा पूर्णपणे बघा एकदम जळलेली आहे. बघा तुम्ही
हर्षली गायकवाड यांचे मिस्टर यांनी आधी फायर ब्रिगेडवाल्यांना फोन केला, कानिटकरांनी फोन केला, अध्यक्षांनी फोन केला, त्यानंतर मी केला. पण फायर ब्रिगेड यायला जरा टाईम का झाला तर ट्रॉफिक जास्त असल्या कारणाने आणि आजूबाजूची लोकं होती त्या लोकांचा जास्तीत जास्त याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आमच्यापेक्षा. त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी आज आटोक्यात आणली. आमचा बंबा आला पण थोडा लेट आलेला आहे. त्या लोकांनी जास्ती सहकार्य केलेले आहे आजूबाजूला, त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. ज्या लोकांनी म्हणजे सहकार्य केले त्यांना मी मनापासून त्यांचं धन्यवाद हे करतो. मिनिटं झाली असतील, सांगितलं कॉल आला, लगेच फायर ब्रिगेडला फोन केला आणि मी डायरेक्ट इकडे निघून आलो. अध्यक्ष आणि राऊत साहेब इकडे आले डायरेक्ट.